तुम्ही कधी ऐकलंय का की मुंबईत कुत्र्यामुळे दंगल झाली होती? आता पहिल्यांदाच ऐकणाऱ्यांना कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. 1832 मध्ये ब्रिटिश सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळं संपूर्ण शहर पेटलं होतं, ज्याला बॉम्बे डॉग रायट्स असंही म्हटलं जातं. ही दंगल केवळ कुत्र्यांसाठी नव्हती, तर ती धार्मिक श्रद्धा आणि आत्मसन्मानाची लढाई होती. या अनोख्या आणि कमी ज्ञात असलेल्या ऐतिहासिक घटनेची संपूर्ण गोष्ट आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, परिस्थिती कशी बिघडली आणि शेवटी ही दंगल कशी थांबली ते सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत. तर 1832ची मुंबई एक वेगळीच दुनिया. त्या काळातली मुंबई म्हणजे वाढत्या वसाहतीचं शहर होतं. इंग्रज अधिकारी, व्यापारी, बंदरावरच्या गलबतांची गर्दी आणि वेगवेगळ्या धर्मजातीतून आलेल्या लोकांची रहदारी यानं मुंबई शहर बहरत होतं. वास्तविक मुंबईच्या उभारणीत कोळी, आगरी, भंडारी, पठारे, प्रभू या मराठी माणसांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. त्यासोबतच यामध्ये पारशी आणि अर्थातच इंग्रज लोकांचा सुद्धा मोठा सहभाग होता. पारशी समाज हा त्या काळातला एक महत्त्वाचा वर्ग मानला जात होता. त्यांनी इंग्रजांशी चांगले संबंध ठेवले होते, जे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासासाठी उपयोगी ठरले. पारशी हळूहळू व्यवसायात पुढं आले. मुंबईत त्यांनी मोठा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये मग माल खरेदी विक्री करणं असेल, देशविदेशात व्यापार करणं असेल किंवा स्वतःच्या जहाजांनी माल वाहतूक करणं असेल. याशिवाय समाजसेवा, शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये ते आघाडीवर होते. पण त्यांची एक खास ओळख होती, ती म्हणजे त्यांचं कुत्र्यांप्रती असलेलं प्रेम. आता हे प्रेम केवळ किती गोंडस असं नव्हतं, तर त्यांच्या झोरोस्ट्रियन धर्मामध्ये कुत्र्याला एक पवित्र प्राणी मानलं जातं. जसं की हिंदू धर्मात गायीला पूजलं जातं किंवा पवित्र मानलं जातं, तसंच त्यांच्या धर्मामध्ये कुत्र्याला पवित्र मानलं जातं. त्यांच्या धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्मा ज्या पुलावरून जातो तिथं कुत्रा त्याचा मार्गदर्शक असतो. त्यांच्या धार्मिक ग्रंथानुसार कुत्र्यांना स्वर्गाचा द्वारपाल देखील मानलं जातं. इतकंच काय, एखादी व्यक्ती खरोखर मरण पावली आहे का हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा कुत्र्याच्या वर्तनावर विश्वास ठेवला जायचा. पण 1813 हा असा काळ होता जेव्हा ब्रिटिशांनी मुंबईतील भटक्या कुत्र्यांना मारण्याचा नियम केला. कारण कुत्र्यामुळं रोगराई पसरत आहे आणि लोक त्रस्त आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. हा नियम काही काळ शांत राहिला, पण 1832 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा वाढली. त्यामुळे वैतागलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा जुना नियम पुन्हा लागू केला. खरं तर इंग्रजांनी कुत्रे मारण्याचा निर्णय घेण्यामागं एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली जाते. अर्थात ती कितपत सत्य आहे ठाऊक नाही, पण आधी म्हटल्याप्रमाणे 1832 साली मुंबई अजून फारशी गजबजलेली नव्हती. दुसरीकडे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी मात्र जोरदार चालू होती. याच कंपनीत एक अधिकारी होता, फिशर नावाचा. गोरामोरा साहेब टोप घालून हातात छडी घेऊन रोज संध्याकाळी फिरायला जायचा. एके दिवशी असंच हे साहेब महापुरुषासारखे हात मागं बांधून मुंबईच्या गल्ल्यामध्ये फिरायला निघाले. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक भटकं कुत्रं आलं आणि त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, ते त्या फिशर साहेबांना चावलं आणि लागलीच तिथून पसार झालं. आजच्या घडीला एखाद्याला कुत्रा चावला तर लसीची व्यवस्था आहे किंवा इंजेक्शनची सुविधा आहे, पण तो 1832चा जुना काळ. तेव्हा कशाच्या आल्या लसी? त्या कधी आल्या तर 1865 नंतर. त्यामुळे हा बिचारा रेबीज होऊन मरून गेला. 15-20 दिवस त्याने चांगले हाल सोसले. त्यामुळे मरताना त्याने आपल्या जमासंपत्तीचा बराचसा हिस्सा ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला आणि त्याचा उपयोग मुंबईच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करावा अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे मग ईस्ट इंडिया कंपनीने एक फंड स्थापन करून मुंबईतल्या लोकांना जे भटके कुत्रे मारून त्यांचं शव आणून दाखवेल त्याला प्रति कुत्रा 8 आणे द्यायला चालू केले. आता आधीच 1830च्या सुमारास मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे त्या काळी 8 आणे ही तशी बऱ्यापैकी मोठी रक्कम होती. त्यामुळे अनेक लोक मग कुत्रा मारून पैसे मिळवायचे आणि त्यामुळे लवकरच मुंबईत भटके कुत्रे कमी आणि त्यांना मारणारे लोक जास्त झाले. काही लोकांनी कुत्रा मारणं आणि 8 आणे मिळवणं हा व्यवसायच बनवला. आता हे भटक्यांपुरतंच मर्यादित राहिलं असतं तर ठीक होतं, पण काही उत्साही कुत्रा पकडू व्यक्तींनी लोकांच्या घरांमध्ये घुसून पाळीव कुत्रेही मारायला सुरुवात केली. एके दिवशी या कुत्रे पकडणाऱ्याने हद्दच पार केली. त्यांनी भटक्यांबरोबरच पारशी समाजाच्या पाळीव कुत्र्यांना सुद्धा मारायला सुरुवात केली. हे पाहून पारशी समाज मात्र संतापला, कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांच्या धर्मामध्ये कुत्र्याला केवळ पाळीव प्राणी नव्हे तर एक पवित्र जीव मानलं जातं. त्यांच्या श्रद्धेचं ते प्रतीक होतं. त्यामुळे कुत्र्यावर झालेला हल्ला म्हणजे त्यांच्या श्रद्धेवर झालेला थेट वार होता. तसा पारशी समाज हा शांततेत जगणारा, इतरांशी भांडण न करणारा समुदाय म्हणून प्रसिद्ध आहे. भारतात आल्यावर त्यांनी दुधात साखर मिसळावी तसं स्वतःला इथल्या संस्कृतीमध्ये अगदी सहज मिसळून घेतलं. पण यावेळी मात्र त्यांनी सहन केलं नाही. 6 जुलै 1832 रोजी या नाराजीचा विस्फोट झाला. मुंबईच्या फोर्ट भागात जवळपास 200 पारशी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या मारहाणीविरोधात जोरदार घोषणा दिल्या. सुरुवात शांत होती, पण लोकांच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यांनी 2 पोलिसावर हल्ला केला.
हे पाहून ब्रिटिश अधिकारी मात्र चक्रावले. हे शांत पारशी इतके चिडलेले का आहेत, तेही कुत्र्यांसाठी, असा प्रश्न तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना पडला. त्यानंतर त्यांनी तातडीने सैन्यपाचारण केलं. जमावासमोर रायट ॲक्ट वाचलं. हा कायदा जमाव पांगवण्यासाठी वापरला जात होता. त्यावेळी त्यांनी काही पारशी नेत्यांना अटकही केली. पण या अटकेमुळे लोकांचा राग आणखीनच वाढला आणि विरोध अधिक तीव्र झाला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी संप पुकारला. दुकानं बंद झाली, रस्ते ओस पडली आणि व्यवहारसुद्धा ठप्प झाले. हे केवळ एका छोट्याशा समाजाचं आंदोलन राहिलेलं नव्हतं, तर हळूहळू हिंदू, मुस्लिम, जैन अशा इतर समाजांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला. का घेतला? कारण इथं मुद्दा केवळ कुत्र्याचा नव्हता. इथं प्रश्न होता स्थानिक लोकांच्या श्रद्धा, संस्कृती आणि आत्मसन्मानावर होणाऱ्या अपमानाचा. जे काल पारशी समाजाच्या वाट्याला आलं ते उद्या कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं, हे सगळ्यांना जाणवलं. म्हणून सगळे लोक ब्रिटिश सरकारविरोधात एकवटले. परिस्थिती अधिकच चिघळत चालली होती. तेव्हा सर जमशेदजी जीजीबॉय हे पारसी समाजातील एक प्रतिष्ठित व्यापारी आणि समाजसेवक होते. ते पुढं आले. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि एक सुज्ञ उपाय सुचवला. ते म्हणाले, कृपया कुत्र्यांना मारू नका. हवं तर त्यांना शहराबाहेर हलवा, पण आमच्या श्रद्धांचा आदर ठेवा. तेव्हा ब्रिटिशांनाही कळून चुकलं की हे प्रकरण साधं नाही आहे. त्यामुळे शेवटी त्यांनी कुत्रे मारण्याचा नियम मागं घेतला आणि कुत्र्यांना शहराबाहेर हलवण्याचा पर्याय स्वीकारला. तसंच ज्यांना अटक झाली होती त्यांनाही सोडण्यात आलं. वास्तविक ही दंगल केवळ कुत्र्यामुळे झाली नाही, तर ती एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळं आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झाली होती. या घटनेनं दाखवून दिलं की धार्मिक भावना किती खोलवर रुजलेल्या असतात. त्यांच्या श्रद्धावर जेव्हा घाव बसतो तेव्हा शांतताप्रिय लोकसुद्धा रस्त्यावर उतरू शकतात. या घटनेतून आपल्याला हेही दिसतं की प्राणी आणि मानव यांच्यातील नातं किती खास आहे. आदिमानवाच्या काळापासून माणूस आणि प्राणी सोबत राहत आले आहेत. शिकार असो, शेती असो किंवा मग संरक्षणासाठी प्राण्यांनी माणसाला नेहमीच साथ दिली आहे. पारसी समाजाचं कुत्र्यांप्रती असलेलं प्रेम या जुन्या आणि पवित्र नात्याचा एक भाग होतं. त्यांच्यासाठी कुत्रा फक्त एक प्राणी नव्हता, तर त्यांच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. त्या दंगलीने पारसी समाजाचं एकत्रित नेतृत्व दाखवलं, इतर समुदायांशी एकता दर्शवली आणि इंग्रजांनाही लक्षात आणून दिलं की मुंबई फक्त त्यांच्या कायद्यानं चालत नाही. इथं लोकही आहेत, भावनाही आहेत आणि संस्कृतीसुद्धा आहे. या घटनेनं हेही दाखवून दिलं की लोकशाहीचा खरा अर्थ फक्त निवडणुका नसतो, तर लोकांच्या हक्कांसाठी आणि श्रद्धेसाठी आवाज उठवणं असतो. आज जेव्हा आपण मुंबईच्या रस्त्यावरून एखाद्या भटक्या कुत्र्याला पाहतो तेव्हा आपण फक्त एक प्राणी पाहतो, पण त्यामागं 1832च्या त्या दंगलीची एक पुसटशी आठवण आहे, जेव्हा संपूर्ण शहर कुत्र्यासाठी एकवटलं होतं. हा इतिहास आपण विसरतो, पण त्या काळात पारशी समाजानं आपली श्रद्धा जपण्यासाठी जी एकजूट दाखवली ती आजही प्रेरणादायी आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.